निवडून यावं न यावं याच्याशी आम्हाला देणं घेणं. आता सरकार तुमचं आहे ना, मराठा आरक्षण लवकर द्यायचं, बेमानी करायची नाही अजिबात मराठ्यांशी. बेमानी जर केली ना मराठ्याशी तर तुम्हाला इतकं भोगावं लागल. कारण मराठ्याला कोणचंच सरकार खेटू शकत नाही, कोणचंच. एवढा दम आहे आमच्या मराठ्यात. तुम्ही ते आम्हाला सांगू नका इतके कोणाचे आले आणि तितके कोणाचे आले. मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हतो. मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हता अजिबात. त्यामुळं काय कोणाचं आम्ही मैदानात नाही मग बोलत होय. समजा नाही का ते एखाद्या रडका असतं बघा गावात, ते हमेशा माणसं घरी नसलं की आरडत, तसं आम्ही मैदानातच नाही. काय आवडतो आम्ही पाहिजे होतो ना. मग मग तो दम हे बघितलं असतं आम्ही बी. आम्ही नाही तर काय वळवळ करतो, कशाला छाती बिडीतो उगत, कशाला मोठे पण दाखवतो तो लोकाला. तो अवकात सगळ्याला माहिती आहे काय आहे ती. त्यामुळे आपण आपल्या अवकाशात राहिलं पाहिजे. आणि सरकारला जाहीरपणानं सांगतो, तुम्ही मराठा आरक्षण तातडीनं द्यायचं, नसता मराठी पुन्हा छाताडावर बसणार आहे. सरकार फारकार असे किती काही आतात आणि मराठी गुडघे टेकायला लागतात, कुली देत रोज. आमच्याशी बेमानी करायची नाही. सामूहिक आमरण उपोषण बसणारे. तुमचं सरकार स्थापन केलं की आम्ही बैठक घेऊन लगेच तारीख डिक्लेअर करणार आहेत आमच्यासुद्धा सामूहिक उपोषणाची. आमच्यापासून आम्ही आमच्या लेकरांपासून त्यांच्या भविष्यापासून कधीच लांब जाऊ शकत नाही. कोणाचं सरकार येऊ द्या, आम्हाला काय देणं घेणं नाही. तू जिथं गेला तो एक बी नाही आलं तिथं. लोकांच्यात निवडून आलं काय आलं म्हणतो मग येत. आणि मग ते टाकायचं, ते 4 पट्टकोचे फोटो टाकायचे आणि त्याच्या खाली यायचं अमका पॅटर्न, तमका पॅटर्न. तेव्हा कुठे गेलता मग आम्ही मैदानात पाहिजे होतं. मग राहिला असं कचका तुमच्या पॅटर्नचा बी. आम्हाला मराठ्याला काही सोयी सुतक नाही. सरळ सांगतो, यांच्यासारखे आम्हाला दुसऱ्याचे पाळणे लोटायची सवय नाही. यांना पाळणे लोटायची सवय बळच. हे आमच्यामुळे झालं नाही, आमच्यामुळे झालं. आम्ही तसं कधी म्हणत नाहीत. आम्हाला मराठ्याला काय सोयी सुतक नाही. कोणाचं कुणी आला का पळला काय. आम्ही उभा आहेत पुन्हा मराठी उभा आहेत ताकदीनं स्वतःच्या लेकरासाठी आरक्षणात लढायला. आम्हाला काही शिकवायची गरज नाही. तर मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.